आज मी बनवणार होते बटाटा आणि साबुदाण्याच्या चकल्या. त्यासाठी मी रात्रीच आधी साबुदाणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवले होते आणि सकाळी ते छान फुगले होते. मग घरातली सगळी कामं आवरून ना बटाटे पण उकडून घेतले आणि रुद्राची मला आज लई मदत झाली बरं का. ते पण मला बटाटे सोलू लागला होता, कारण बटाटे छोटे होते ना, त्यामुळे सोलायला टाईम गेला त्याला भरपूर जास्त. त्यानंतर बटाटे सोलून घेतले आणि साबुदाणे, बटाटे, हिरवी मिरची आणि त्यावर थोडं मीठ टाकून घेतलं आणि सगळं छान असं एकत्र मळून घेतलं बरं का. पण एवढं ते काही एकजीव झालं नव्हतं, त्यामुळे ते सगळं बॅटर ना मी एकदा मिक्सरमध्ये फिरून घेतलं आणि त्यानंतर ते चकल्या बनण्यासाठी एकदम परफेक्ट झालं होतं. मी ना हे उपवासासाठी बटाट्याच्या चकल्या बनवते बरं का. आणि दिसतात ना व्हिडिओमध्ये बनवणं तेवढं सोपे नाही बरं का. म्हणजे पहिल्यांदा तर हे बनताना ना गोल चकल्या येते नाही व्यवस्थित, त्यामध्येच तुटतात आणि त्यानंतर एवढं ऊन होतं ना आणि गोल फिरवताना पण एवढं जड जाते. पण आपण काम करायला घेतले म्हणले होते तर पूर्ण केलंच पाहिजे. मग मी छान अशा सगळ्या चकल्या बनवून घेतल्या. एकटी होते ना त्यामुळे जास्त टाईम गेला मला बनवायला. खाली आले एवढं ऊन लागलं होतं ना, मग अगोदर छान खायला घेतलं. ते खाल्ल्यावर बरं वाटलं आणि माझ्या चकल्या खरंच खूप छान झाल्या होत्या. एवढी मेहनत घेतली ना, त्याचं फळ भेटलं ना तर मेहनत घ्यायला पण काय वाटत नाही. त्यानंतर सगळी भांडी घासून घेतली. सकाळची भांडी झाली होती, पण ही भांडी चकल्या बनवल्या ना त्याची पडली होती परत. मग पटपट सगळं किचन आवरून घेतलं आणि सकाळपासून रुद्र माझ्या मागं करतोय, त्याला मला झोपवायचं होतं.